एकदा शेवटचं बघूया. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. जांभळा रंग, आगमन काळ, प्रायश्चित्त काळ, अंत्यविधी आणि पापनिवेदन किंवा कन्फेशन अशा प्रसंगी ख्रिस्तसभा हा रंग वापरत असते. ख्रिस्तसभेमध्ये उपासनेत जे रंग वापरले जात असतात त्या विधिवस्त्राच्या रंगांना एक विशिष्ट अर्थ असतो. हिरवा रंग हा सामान्य काळामध्ये वापरला जात असतो, कारण सामान्य काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील विविध घटना, त्याची शिकवण ह्यावरती चिंतन करण्यासाठी ख्रिस्तसभा आपल्याला पाचारण करत असते. येशूच्या बाप्तिस्म्याचा रविवार हा सामान्य काळातील पहिला रविवार मानला जात असतो. त्यानंतर 4-5 ते 6-7 आठवड्यापर्यंत सामान्य काळ साजरा केला जातो आणि मग प्रायश्चित्त काळाला सुरुवात होत असते. प्रायश्चित्त काळ आणि पुनरुत्थान काळ संपल्यानंतर पुन्हा एकदा सामान्य काळ सुरू राहतो आणि हा सामान्य काळ थेट ख्रिस्त राजाच्या सणापर्यंत आणि त्यानंतरच्या आठवड्यातील शनिवारपर्यंत सुरू राहतो. अशा प्रकारे वर्षभर 34 आठवडे ख्रिस्तसभा सामान्य काळ साजरा करत असते. त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचे दाखले, त्याचे चमत्कार, त्याची शिकवण ह्यावरती ख्रिस्तसभा आपल्याला चिंतन करण्यासाठी पाचारण करत असते. दुसरा रंग आहे सफेद रंग, आणि ह्या सफेद रंगाच्या 2 छटा सुद्धा आपल्याला दिसत असतात, सोनेरी आणि चंदेरी. हा सफेद रंग संतांच्या सणाच्या दिवशी वापरला जात असतो. मात्र ज्या दिवशी केवळ सण नाही परंतु सोहळा असेल तर त्या सोहळ्याच्या दिवशी सोनेरी किंवा चंदेरी रंगाचा वापर सुद्धा केला जात असतो आणि त्याद्वारे आपल्याला पावित्र्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे असं ख्रिस्तसभा शिकवत असते. त्यानंतरचा रंग आहे लाल रंग. हा लाल रंग हे रक्तसाक्षीत्वाचं प्रतीक आहे, म्हणून रक्तसाक्षी संतांच्या सणाच्या दिवशी सुद्धा हा रंग वापरला जात असतो. त्या व्यतिरिक्त प्रायश्चित्त काळामध्ये झावळ्यांच्या रविवारी लाल रंगाची वस्त्रे वापरली जात असतात, कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाच्या आठवड्याला सुरुवात झालेली असते, म्हणून त्या रविवारला दुःख सहन रविवार असा शब्द सुद्धा वापरला जात असतो. शिवाय गुड फ्रायडेच्या दिवशी सुद्धा आपल्याला लाल रंगाची वस्त्रे दिसत असतात, कारण सर्व रक्तसाक्षींचा सम्राट असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू आपण त्या दिवशी साजरा करत असतो. पेंटेकॉस्टच्या दिवशी सुद्धा आपल्याला लाल रंगाची वस्त्रे दिसत असतात, कारण ती वस्त्रे पवित्र आत्म्याच्या अग्नीचं प्रतीक आहे. अशा प्रकारे लाल रंग आपल्याला आपल्या श्रद्धेसाठी आत्मसमर्पण, बलिदान, आत्मक्लेश आणि यातना वेदना सहन करण्यासाठी, छळ आणि अपमानाला सामोरं जाण्यासाठी पाचारण करत असतो. आता राहिला जांभळा रंग. हा जांभळा रंग आशेचं प्रतीक आहे की प्रायश्चित्त काळामध्ये येशूच्या पुनरुत्थानाची आशा, प्रायश्चित्त साक्रामेंतामध्ये आपल्या पापक्षमेची आशा, आगमन काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची आशा, अंत्यविधीमध्ये मृत भाविकाच्या स्वर्ग प्रवेशाची आशा त्यामधून सूचित केली जात असते. परंतु त्याचबरोबर आगमन काळ आणि प्रायश्चित्त काळामध्ये हा रंग वापरला जात असतानाच मध्येच गुलाबी रंग आपल्याला नजरेस पडत असतो. आगमन काळातील 3रा रविवार हा गावदाते संडे म्हणजे उल्हास रविवार म्हणून साजरा केला जात असतो, की आपण जे काही आशा बाळगलेली आहे ती एक दिवस पूर्ण होणार आहे, त्याचा आनंद साजरा करायला आता सुरुवात करायची असं ख्रिस्तसभा सूचित करत असते. प्रायश्चित्त काळातील 4था रविवार हा लातेरे संडे
म्हणजे आनंद रविवार म्हणून साजरा केला जात असतो. त्याद्वारे काय सूचित केलं जात असतं की आपण प्रार्थना करतो, आपण दानधर्म करत असतो, आपण उपवास करत असतो, आपण क्रूसाच्या वाटेची भक्ती करत असतो, आपण त्याग करत असतो, परंतु तो दुःखी मनाने करायचा नाही, आनंदाने करायचा. ह्या सगळ्यांचा शेवट सार्वकालिक शाश्वत असा आनंद असतो, असं ख्रिस्त सभा सूचित करत असते. म्हणून आपण ह्या काळामध्ये जांभळ्या रंगाकडे पाहत असताना दुःखी अंतःकरणाने नव्हे तर प्रसन्न चित्त मनाने ह्या संपूर्ण काळाला सामोरं जाणं गरजेचं आहे. ती कृपा प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागूया. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.